हाय यूट्यूब फॅमिली, राणी दैफळे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मग गौराईची कोणाकोणाच्या तयारी झाल्या, कुठपर्यंत आल्या तुमच्या पण तयारी, माझी पण तयारी चालू आहे। गौराईच्या आपल्या करंज्या करणं तुमच्या कुठपर्यंत आल्यात कुठपर्यंत नाही मला कमेंट करून सांगा। चला तर मग आज आपण आता करंजी करून घेणार आहोत आपल्या गौराईसाठी। हे पहा, आपण शेगडीवरती तेल ठेवून दिलेला आहे। असा छोटासा गोळा घेतला। आपण चॅनलवरती अपलोड केलेला आहे सारणाचा पण व्हिडिओ, आणि आपलं करंजीचं पीठ कसं मिळायचं हे पण आपण शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे। पहा, मस्तपैकी अशी आपण छोटीशी पारी तयार करून घेतलेली आहे। तुम्ही पारी म्हणू शकता किंवा पुरी म्हणू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे काय सोपं जाईल तशानुसार। असा करंज्याचा मी साचा घेतलेला आहे। मी साच्यामध्येच करंज्या तयार करून घेत आहे। मस्तपैकी असं सारण भरून घ्यायचं। सारण खूप जास्त भरायचं, करंजी खायला खूप छान लागते। याने हे पहा असं दाबून घ्यायचं। माझ्या आजीला, माझ्या आईला मुरड घालता येतं, मला काही करंजीला मुरड घालता येत नाही। मी असं आपल्या साच्याच्या साह्यानंच करंजी तयार करत असते। हे पहा, आपली करंजी किती सुंदर तयार झालेली आहे, पाहू शकता। काय मुरड वगैरे काहीच घालायची गरज नाही। पहा किती मस्त असं डिझाईन पण तयार झालेली आहे। मग अशाच आता आपण सर्व करंज्या तयार करून घेत आहोत। हे पहा, आपलं तेल गरम झालेलं आहे। मस्तपैकी अशा आपण करंज्या करून घेतलेल्या आहेत साच्याच्या साह्यानं। तेल गरम होत आहे, तेल गरम झालंय ते आपण तळून घेऊ। आणखीन पण आपलं करणं चालूच आहे, कारण की जास्त वेळ जर झालं तर उडतात ह्या करंज्या। त्यासाठी जेवढ्या झाल्या तेवढ्या आधी तळून घेऊत म्हणलं, आणि मग बाकीच्या करता येतात आणखीन। आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झालं कीच लगेच आपल्या गौराईचं आगमन होत असतं, त्यासाठीच हे आपली तयारी चालू आहे फराळीची करायची, करंज्याची। चला मग, तेल मस्तपैकी गरम झालेलं आहे। आपण एक एक करंज्या टाकून मस्त तळून घेऊ। हे पहा, तेलामध्ये करंजी टाकली की एकदम सावकाश अशी मस्त पलटी देऊन घ्यायची।
फॅमिली, तुम्ही व्हिडिओ कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता नक्कीच मला कमेंट करून सांगा. राणी दैफळे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात ते पण सांगा. जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर करत जा, लाईक करत जा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. असेच तुम्हाला नवनवीन ब्लॉग पाहायला भेटतील. सपोर्ट करा जास्त. हे पहा मस्तपैकी आपली ही करंज्या तळल्या गेलेल्या आहेत. आता आपण हे काढून घेऊ. चला तर मग बाय. भेटूच आहे. पहा आपल्या करंज्या किती मस्तपैकी तयार झालेल्या आहेत. दुसऱ्या पण तळून घ्यायच्या आहेत. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कसा नाही नक्कीच मला कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूत आता गौराईच्याच दुसऱ्या आता नवीन एखादी ब्लॉगमध्ये. चला बाय.